jungle. कृष्णमाईंच्या कुशीत प्रभू श्री रामभक्तींचा महापूर. रामनवमी केवळ उत्सव नव्हे तर तो यशस्वी जीवनमार्ग आहे. पृथ्वीराज पाटील. कृष्णातील रामनवमीला 11,111 दिव्यांचा दीपोत्सव. पृथ्वीराज पाटील फाउंडेशनच्या संस्कृती रक्षण व संवर्धनाचा उपक्रम. सांगली. दिनांक 26. प्रभू श्रीराम म्हणजे भारताची ऊर्जा, विश्वास, आधार, न्याय, त्याग, जीवन आणि शाश्वत मूल्यांची निरंतर प्रतीक. राष्ट्रीय ऐक्य, त्याग आणि संयमाची रामकथा सदैव शाश्वत निसर्गचक्र आहे. आज सांगलीच्या कृष्णाकाठ आणि माईघाट रामनवमीच्या निमित्ताने 51 फुटी प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेसमोर 11,111 दिव्यांचा झगमगाट तेजावून निघाला. डोळ्यांचे पारणे फेडणारे दीपोत्सव सांगलीकरांच्या कौतुकाचा विषय ठरला आहे, असे प्रतिपादन भाजपा नेते पृथ्वीराज बाबा पाटील यांनी केले. ते पृथ्वीराज पाटील फाउंडेशन आयोजित व संस्कार भारती आणि ज्ञानमंथन संस्थेचे सहकार्य लाभलेल्या रामनवमी दीपोत्सव सोहळ्यात बोलत होते. पृथ्वीराज म्हणाले, एक दिवा प्रभू श्रीरामासाठी या आमच्या आव्हानाला हजारो सांगलीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत 51 फुटी प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेसमोर हजारो दीपज्योती प्रज्वलित केल्या. दीपोत्सव, महाआरती, स्वरवैभवाचे परेश पेठे आणि कलाकारांची रंगलेली रामभजन, भक्तिगीतांची मैफल, आतिषबाजी आणि सहभागी जनसागरामुळे सांगलीने जय श्रीराम अशा जयकारात रामभक्तींचा महापूर अनुभवला. या दीपोत्सव सोहळ्यास दीपक केळकर व कोटणीस महाराज, माजी आमदार नितीनराजे शिंदे, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रकाश बिर्जे आणि सौ भारतीताई दिगडे, सौ नीताताई केळकर, नगरसेवक उदय बेलवलकर, अपर्णा शेटे, महिला मोर्चा शहर जिल्हा अध्यक्षा स्वातीताई खाडे यांचा पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी दिगंबर पुजारी, नरसिंहवाडी, सौ विजया पृथ्वीराज पाटील, वीरेंद्रसिंह पाटील, विद बर्वे, प्राजक्ता व सनी धोत्रे, अजय व कीर्ती देशमुख, मान्य नगरसेवक प्रकाश पाटील, रघुनाथ नार्वेकर, सुधीर काकोडकर, प्राचार्य ताम्हनकर, शीतल सदलगे, महावीर पाटील, प्राध्यापक एन डी बिरनाळे, प्रशांत देशमुख, प्रशांत अहिवये, सुनील शिंदे, अजिंक्य मोहिते, आशिष चौधरी, श्रीमती रोहिणी शिवराज पाटील, सौ प्रियंका ऋतुराज पाटील, सौ अश्विनी गवारे पाटील, डॉक्टर राजेंद्र मेथे, प्राचार्य डॉक्टर प्रताप भोसले, गुलाबराव पाटील, मेमोरियल ट्रस्टच्या शाखांचे प्रमुख, स्टाफ व आध्यात्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व विविध क्षेत्रातील रामभक्त मान्यवरांच्या आणि सांगली, मिरज आणि कोपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील रामभक्तांचा सहभाग लक्षवेधी ठरला.